कागल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशन गडिंग्लज मार्फत आज श्री गणराया अवॉर्ड 2024 चे बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच 10वी व 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी शहरातील व तसेच तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर उपस्थित मंडळांनी व विद्यार्थ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले। दहावी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्ताने किरणराव आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी विनंती करेन, पुढच्या वेळेला हा कार्यक्रम वेगळा घ्या। 50% पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या आपल्या सर्व गडिंग्लज शहरातील मुलामुलींचा सत्कार आणि फक्त विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवा। चांगले वक्ते आणून त्याला मार्गदर्शन त्या प्रवेश करणार आहेत त्याचं मार्गदर्शन चांगलं करण्यासाठी चांगलं व्याख्यान आपण ठेवू आणि त्यांना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित करू। पुढच्या वर्षी 2 कार्यक्रम, 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार वेगळा आणि गणराया अवॉर्ड वेगळा। आता गेल्या वर्षी ज्या गणेशोत्सव मंडळाने त्या गणराया अवॉर्ड मध्ये भाग घेतला आणि ज्यांना आज पारितोषिक आपण देणार आहोत त्यांचाही मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा आता सुरू झालं पाहिजे, आता महिनाभर पुढे काम घेत आपल्याला। आणि मी ज्यांनी याचं परीक्षण केलं आणि ज्या सरांनी मगाशी मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या त्या परीक्षकांचंही मी मनपूर्वक आभार मानतो। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी परीक्षण केलं आणि त्याला नंबर दिले। त्या सगळ्या 16 मंडळांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। परंतु याचा उल्लेख अमर मागलेने आपल्या या फाउंडेशनचा किरणकरांनी उल्लेख केला। मी यासाठी काही जादा वेळ घेणार नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली 4 निवडणुकांमध्ये 20 वर्ष हा माझा आणि तुमचा संपर्क आलेला आहे। कागल विधानसभेला हा मतदारसंघ जोडला गेल्यानंतर आपण सातत्यानं आपल्या गडिंग्लज आणि गडिंग्लज विभागाचा विकास कसा होईल, आपल्या शहरातले विकासाचे प्रश्न कसे मार्गी लागतील आणि विशेषतः तरुण मुलं विद्यार्थी यांना आपल्याला आकर्षित कसं करता येईल यासाठी आमच्या फाउंडेशननं फार मोठं काम केलेलं आहे, ज्याचा उल्लेख अमर मांगेने आपल्या भाषणामध्ये केला। मी सगळंच माझं भाषण करून आपला वेळ फारसा घेणार नाही, परंतु जे सामान्य आणि गरिबांचं काम असेल, जे तरुणांचं आणि विद्यार्थ्यांचं काम असेल त्यामध्ये फाउंडेशन अग्रभागी राहिलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रभागी राहिला। आम्हाला मदत किती मिळतात, आम्हाला कोण पाठिंबा देत नाही आणि कोण पाठिंबा देत नाही यावर आम्ही कधीच लक्ष केंद्रित केलं नाही। आमचा विश्वास आहे आपण जर चांगलं काम करणार असू, आपण जर चांगली नियत आणि जाणीव ठेवणार असू तर परमेश्वर हा तुमच्या मागे राहतो। हे अनेक वेळा लता आपल्याला दाखवलेलं आहे परमेश्वर। त्यामुळे आपण मनामध्ये कसलाही किलबिश न आणता, मनामध्ये कसलाही भेदभाव न ठेवता आपण आपल्या मतदारसंघामधील मतदारांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या सगळ्या संकटाला धावून देण्याचा प्रयत्न आपण करतो। जास्तीत जास्त त्यांच्या समस्या कशा मिटतील, त्यांच्या दुःखात आणि सुखात कसं आपल्याला सामावून घेता येईल या पद्धतीचा प्रयत्न सातत्याने माझा राहिलेला आहे। या शहरामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे। गणरायाजवळ मी एकच प्रार्थना करणार आहे, येणाऱ्या 2029 सालामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे आता
ज्या 10 जिल्ह्याच्या विधानसभेच्या जागा आहेत त्या 13 होणार आहेत आणि महिलांना 30% आता आरक्षण मिळणार आहे. म्हणजे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 548 या लोकसभेच्या जागा आहेत, त्यात अधिक 30% या एवढ्या जागा महिलांसाठी होणार आहे. त्यांना होणार आहे त्या पदरचनेमध्ये माझा उत्तूर आणि गडिंग्लज भाग तसाच राहावा एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. बंधू भगिनींनो, अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्याच प्रश्नांना मी आज उहापोह करणार नाही, कारण मुलं बऱ्याच वेळापासून बसलेली आहेत, तरुण मंडळ आपल्या अवॉर्डसाठी थांबलेले आहेत. कधीतरी कुठल्या तरी निमित्ताने या कार्यक्रमासाठी येऊन माझं पूर्ण मनोगत व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करेन. तुझी चरण सेवा सारावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी या पद्धतीचा कार्यक्रम आपण करणार आहोत. त्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आता मला अनेक संयोजकांनी विचारलं की आधी 10वीच्या 12वीच्या मुलांचा सत्कार करूया, काय गंधाया अवॉर्ड देऊया. मी म्हटलं मुलं लहान आहेत, त्याचा सत्कार करू. तरुण मंडळांना रात्री जाण्याची सवय असते,